ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आंबेगाव तालुक्यातील मनसर शहरामध्ये दर्ग्याचं काम सुरू होतं आणि या दर्ग्याच्या कामासंदर्भात या ठिकाणी असलेलं भुयार असल्याचं खरं तर बोललं गेलं। आपल्यासोबत काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत। मला सांगा नक्की काय प्रकरण आहे, काय विषय? काय नाही सर, ही जी दर्गा आहे ही दर्गा कमीत कमी 400 वर्षापूर्वीची दर्गा आहे आणि त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत। फक्त आता त्याचं एलिव्हेशनचं फक्त डेकोरेशन चेंज करायचं काम चालू आहे आणि ते काम करत असताना काही भाग त्याचा संपूर्ण आम्हाला करायचं होतं म्हणतो त्याचा भाग खाली त्याखाली पडलेला आहे आणि तो काम आता रिन्यूचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी त्यांना एक असं काहीतरी दिसतंय, लोकांना दिसलं, ते आम्हाला पण दिसलं। त्या ठिकाणी त्या ह्यांची कबर आहे आणि त्या कबरची पाहणी पोलिसांनी ऑलरेडी सगळी केलेली आहे। तसं एखाद्या धार्मिक कबरीमध्ये कोणी नोकझाक करणं हा तसा भारतीय संघटनेचा हा गुन्हाच आहे, कारण कोणत्या कबरीची छेडछाड करणं असं करता येत नाही कोणाला। परंतु आमच्या हे काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने सगळं हे प्रेसला चालून आमच्या गावाची शांत सुव्यवस्था कोणी बिघडू नये, या ठिकाणी मस्जिद नसून ही दर्गा आहे। मशिदीचा याची काय चॅनलची मशीद आहे म्हणून चालले, परंतु ही दर्गा आहे। मोहम्मद मदनी म्हणून आहेत, 1800 इसवी सनच्या सालात ते इथं आलेले आहेत। त्याचे सर्व पुरावे शासकीय कार्यालयात नाशिकला पण उपलब्ध आहेत। त्याची बायोमेट्रिक कधी तुम्ही आंबेगाव तालुक्याच्या एसटीला कधी चेक केली तुम्हाला तिथे सगळं मिळेल। आणि आता पोलीस प्रशासनाची महसूल खात्याची सगळी या ठिकाणी आता मीटिंग आहे। त्या मीटिंग आल्यानंतर तुम्ही जे काही मला प्रश्न विचाराल, जे काही तुम्हाला हवे असेल ते सगळं मी तुम्हाला देईल। फक्त तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढंच विनंती करू शकतो दुसऱ्या चॅनलला का तुम्ही आमच्या गावाची शांतता सुव्यवस्था बिघडल, आमच्या गावाला गालबोट लागल अशी कोणत्या बातम्या चालू नका, चुकीच्या पद्धतीने बातम्या चालू नका, दर्ग्याला मशीद करू नका, मशीदला दर्गा करू नका अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो। तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती माहिती आम्ही मीटिंगहून आल्यानंतर तुम्हाला द्यायला आम्ही तयार आहोत, सगळं दाखवायला आम्ही तुम्हाला तयार आहोत। पण आपण रात्रीपासून पाहतो काल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त होता, आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त करण्यात पोलीस बंदोबस्त हा पहिल्यापासून आहे, गणपती सुरू झाल्यापासून हा पोलीस बंदोबस्त आहे आणि त्या ठिकाणी हा सगळं काम चाललंय। काही लोक अशी असतात म्हणजे अशांतता पसरवणारी लोक, त्या अशांतता पसरवणाऱ्या लोकांपासून शांतता राहावी गावामध्ये यासाठी पोलिसांनी त्यांची दक्षता घेतलेली आहे। पोलिसांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, प्रशासनाचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। याच्यामध्ये असा कोणताही अनुचित प्रकार काही नाहीये। पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? कारण की हिंदुत्वादी संघटना ज्या पद्धतीने पाहिले की या ठिकाणी बुहार आहे, तर तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, हिंदुत्वादी संघटना उद्या काय पण म्हणतील समजा, त्यांच्याशी आम्हाला ते काय बोलतात त्याच्याशी मला काय तथ्य नाही, मला त्याच्यावरती काय बोलायचं नाही। फक्त आम्ही काय बोलतो, आमची काय बाजू आहे ती आम्ही प्रशासनासमोर मांडू। आता शेवटी हा भारत राज्य आहे, प्रत्येकाला बोलायचं स्वातंत्र्य आहे, कुणी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे। आता सगळीकडेच वातावरण असं चाललं तर मनसरमध्ये झालं तर कोणतं काय नवल नाही, परंतु आमच्या गावाला केशवराव बानखेले माजी खासदार यांची शिकवण आहे, यांचा वारसा आहे। त्याच्यामुळे आम्ही ह्या गावामध्ये कोणत्या प्रकारे शांतता सुव्यवस्था 4 लोकांसाठी 40,000 लोकांची बिघडू देणार नाही, हे एकदम सत्य परिस्थिती आहे। तुमची बैठक प्रशासनासोबत होणार आहे, त्यासोबत हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहेत का? कशा नाही, ते त्यांना माहिती, मला काय माहित नाही। मला फक्त त्यांनी बोलवलंय, मी समाजाचा प्रतिनिधी आहे, मी ट्रस्टी आहे, ट्रस्टचा मला तिथं जाणं भाग आहे, म्हणून मी तिथं जाणार, आमची बाजू तिथं सांगणार आणि रात्री सगळं ठरलं। त्यांनी सगळं ऑलरेडी ते पाहणी करून गेलेले आहेत, त्याच्यामुळे काय बाकीचा काय प्रश्न येत नाही तिथं। नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर प्रशासन असेल तर प्रशासन या ठिकाणी येतील, पाहणी करतील आणि हे जे मुस्लिम कार्यकर्ते आहेत त्यांची जी बाजू आहे ते मांडतील। मात्र एखादी ज्या पद्धतीने पाहिलं की मनसर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण विकी सावंत, मी सुनील जगट, TV9 मराठी, मनसर, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।